काय तसेच आपल्या बंटी भाऊला नक्कीच सपोर्ट करा. बंटी भाऊ पण आपला जे एकदम मोठा झाला पाहिजे हीच आपली ईश्वर चरणी प्रार्थना करतो. थँक्यू भाई. सांगून फायदा नाही काय, कारण की आम्ही ते पावसात दिवस काढलेत ना, ते आम्हाला माहिती आहे. त्यासाठी हे सप्रे बांधली याची फिलिंग मला माझी किती फुल झालं. मी भर पावसात दुकान चालू केलं तर दुकान चालू करून बंद केलं. तुम्ही ते बघितलं असेल व्हिडिओमध्ये. हे गाईज गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर आता जस्ट उठलोय आणि आज आपल्या दुकानाचं काम चालू आहे. तर जाऊया. जरा लेट चालू आहे कारण की दादाने मला फोन केला. तिथं माणसं खूप आहेत बोलतो कामाला, आरामात आहे. तर चला आता चावी वगैरे घेऊन चला. तर गाईज आता जस्ट दुकानावरती पोहोचलोय. माणसं पण आलेत कामाला मस्त. आता तुम्ही थोड्या दिवसात बघू शकता आपला सफरा कसा होईल. बघा माणसांचं काम पण चालू आहे इथे. अजून काही चालू नाही गेला, असतेच ती करतील. आता आपला असा होता ना, हे बघा बघून घ्या. काही तासातच बघा कसा होता. दादा नाही वाटतं बांबू आणायला गेलेत ते काटायला आणि बास्केट पण इथंच ठेवला. सो चला भेटूया नंतर. चला तर गाईज प्लॅन कॅन्सल. कसला प्लॅन? प्लॅन जायचं वाशीला ना. चला दुकान बंद. बघू का कॅन्सल नाही झाला. दुकानावर माणसं आहेत का आम्हाला, फक्त कन्फर्म करायचं की माझं त्याचं काम आहे का नाही. काम काय मग तुला चालवले चालवलं नाही. मी स्वतः चालवलं नाही. मी आता संदीप मामाबरोबर बाईचे चालतो. तर दादा इथं काय नाही आला थोडा नाही आला. तर मी तिथं बसलो नव्हतो. बरं दादा होतं आईने बोलवलं. चला बघूया. नाही तुम्ही बाई समज वाशीवर जाणार होतो सामानाला. चला बघूया आता आई काय बोलते. सो आम्ही आता चाललोय. तर गाईज मस्त बांबू वगैरे ठोकून झालेले आहेत. या साईडला बिरजू पण आला कामाला. काय बोलतो भाई? हा अच्छे से काम कर रहा रे तू. सकाळपासून 5-6 फोन केले आणि मला. या साईडला भाऊजी पण आलेत, मामा आहेत, आई पण आहेत, मटनवाले बी आहेत. सो असं आपलं काम चालू आहे सपऱ्याचा. अजून झाला नाही प्रॉपर. जेव्हा होईल तेव्हा दाखवेल. सध्या तर बांबू ठोकून झाले. ताळपत्री वगैरे टाकायचे बाकी आहे. चला तर गाईज आत्ताच रोशनदाच्या शॉपमध्ये आलोय. तुम्हाला तर माहित आहे आपल्याला ब्लॉग अपलोड करायला 2 ते 2.5 घंटे लागतातच. त्यासाठी इथे येऊन करतो. कधी कधी टाइम होतो ना, कधी कधी जाऊन घरी करतो. सो आलोय तर आता ब्लॉग वगैरे अपलोड करू ना आपले. तर काय तसेच आपल्या बंटी भाऊला नक्कीच सपोर्ट करा. बंटी भाऊ पण आपला जे एकदम मोठा झाला पाहिजे हीच आपली ईश्वर चरणी प्रार्थना करतो. थँक्यू भाई. आणि मस्त करण काम करायला घेतलं करणने बाहेर. आपल्या दुकानात पोराला डेंजर काम आहे बाबा. तेव्हा का करण सबस्क्राईब करा काय लाईक सबस्क्राईब करा गाईज. सबस्क्राईब ब्रो. करण मस्त या साईडला काम करतोय. आणि आपल्या प्रेम भाईचा बर्थडे. हॅपी बर्थडे भाई. मग पार्टी भाई बोलला तुला काय पाहिजे फक्त आपण भाई बोललं ते शब्दच भारी भाई. मग आता किती वर्ष झाला? आता 20 कम्प्लीट झाला. 21 चालू झाला. अरे भाई मोठी पार्टी पाहिजे. 21 बोलल्यावर जाऊ ना. तुषारचा बी युट्यूब चॅनल आहे. तर तुषारला बी सपोर्ट करा तुम्ही. मिनी ब्लॉग करत भाई कवा तरी. त्याला टाइम भेटत नसतो तरी पण मिनी ब्लॉग करत असतो. मी प्रॉब्लेम असतात घरचे म्हणून कामाला लागलो. जरा येईल लवकरच आपला पण फोन येईल. आपण पण लवकरच चालू करू ब्लॉगिंग. नाही पण भाई ब्लॉगिंग लय खतरनाक करतं. बाकी काय असं का नसो. तर नक्की त्याला सबस्क्राईब करा. त्याची आयडी मी मेन्शन करतो आपल्या. तर मस्त इथे व्हिडिओ वगैरे अपलोड करू, आपलं काम करू जो आहे तर. तिथं तर जायची गरज नाही कारण की तिथं माणसं खूप आहेत ऑलरेडी. 5 माणसं कामाला धरतो. आई आहे, मामा आहे, भाऊजी आहेत, दादा पण आहे. दादा असल्यावर ना म्हणजे दादा असल्यावर कोणाचीच गरज नाही लागली. दादा आणि भाऊजी डोकं चालवणारी माणसं आहेत ना. तर ते असल्यावर कोणतीच गरज लागत ना. आपल्या तुषार भाऊचं युट्यूब चॅनल आहे. नक्की त्याला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. मी ते आपल्या काय होतं रे टायटल मध्ये या तिथं आयडी मेन्शन करतोय. तर नक्की सबस्क्राईब करा. मिनी ब्लॉग एकदम भारी बनवतो भाऊ. काय पण असलं डेंजर. मला तर बनवा येत ना. मिनी बी प्रयत्न केला पण मला जमला नाही. पण भाई एडिटिंग वगैरे एकदम धास्तू करतो. नक्की सबस्क्राईब करा. भाऊला सपोर्ट करा. तर गाईज आपला सर्व सफर वगैरे बांधून झालेला आहे. बघा या साईडला एकदम प्रॉपर. आता कसं टेन्शन नाही. मस्त लांबी न उंची पण मस्त मोठी आले.
पाऊस यायची सुरुवात पण झाली, पण आता काय फरक नाही पडणार, पाऊस आला तरी ना आला तरी. नाही आणि रिक्षा घेतली पण पार्टीने दिली. घेतली म्हणजे शिपव चालवायला घेतले, काहीतरी नवीन करायचं फक्त गावा. पण आपलं टॅलेंट भरपूर येणार आहे भाई. काय कसलं हार टॅलेंट? मानू शकत नाही आपण. हा भरपूर टॅलेंट आहे आपल्याला. सगळ्या गोष्टीमध्ये आपण कधी पण आहे ना, ते बरोबर कुठलंही बोलला. काम दिलं आपल्याला तर आपण त्याच्यामध्ये भाई जिंकूनच दाखवणार. बरोबर. नाही दाखवू शकत. हा, लय talent भाई भरपूर आहे आपल्यामध्ये. लय प्रयत्न केले नाही, गाडी पण भेटली सर फायनली. न असं आपलं सप्रा तयार झाले बघा, मस्त एकदम प्रॉपर ना आपला यो जुनावाला. तर दादानी रिक्षा घेतली तर जरा फिरून येऊ, मजा करू, जरा एन्जॉय करू. तर आपण आता घरी चाललोय. दादा वाटतोय बघा, यो डबा द्यायला इसरला, तर डबा घेऊन घरी चाललोय आम्ही. तर चला निघूया, आरामात चालू भाऊ. टेम्पो डेंजर चालवतो, रिक्षा नको चालू डेंजर. ए, दादा उधर. चला तर काय जस्ट घराच्या इथं पोहोचलोय. वहिनीला हे भांडे देऊ मस्त, वापस निघू नाक्यावर. बाय बस का आतमध्ये पार्किंग तुझ्यासाठी नाही बनवली ती. भाई आपल्यासाठी दे ना भाई. घर आपला तर पार्किंग आपली दे. चला बाबू, एकदम शांत शांत भाई. कोणी घेतलं काय आला काय आरडाओरड नाही, रडणार नाही, काय नाही, एकदम भारी ना बाबू. आणि त्याला आता थंडी वाजून आली वाटतं, पावसात बाहेर काढलं तर देऊ वापस त्याला. तर चला तर काहीच आपण चालू जरा बाहेर फिरायसाठी. फिरायसाठी म्हणजे त्याचं काहीतरी भाडं आहे, तिथं जायचं आपल्याला. आपण फक्त चाललोय टाइमपास म्हणून. तर दादा नेतो आपल्याला. तर चला, भाडं आपल्याला इकडे मुंब्रा साईडला आहे. मग जरा कसं आज पाऊस पडला ना, जरा बघून येतो कसं वाटतं कसं नाही वातावरण. इथूनच डेंजर येतो, पूर्ण काळं पाणी भरलंय. आता पुढे जाऊन काय होतं काय माहिती. आता चालवतो मस्त गाडी, आज ते पाऊस येऊन पडतंय. चलो आम्ही आता चाललोय घरी. तुम्ही व्ह्यू बघू शकता, जो लोणाचा ब्रिज. तर गाय जो सफरा आपला तुटलेला आहे, आता इथून रस्ता जाणार आहे. आता फक्त इथून रस्ता जायची वाट बघायची ना. आपला बंगला बघा इकडे फायनली ना, जाम मोठा बांधले. बघू आतमध्ये बंगलाच आहे बघा, कसला डेंजर वाटतं. लय मोठा आला आहे. इतके दिवस कसा त्या छोट्या सफऱ्यामध्ये राहत होतो ना, तर वेगळा वाटत होता. आता मोठा बांधलाय तर बाई फिलिंगच वेगळी वेगळी यायला लागली. कसला खतरनाक वाटतंय, तुम्हाला सांगून फायदा नाही काय. कारण की आम्ही ते पावसात दिवस काढलेत ना, ते आम्हालाच माहिती आहे. त्यासाठी हे सफरे बांधली याची फिलिंग मला माझी किती खूप झालं. मी भर पावसात दुकान चालू केलं, तर दुकान चालू करून बंद केलं. तुम्ही ते बघितलं असेल व्हिडिओमध्ये. आणि दादा इथे वायरिंग वगैरे जोडते, मस्त फिटिंग करतं. हा करंट लागेल नको ना रे दादा. तशा प्रकारे आपला सफरा बांधून झालेला आहे. थोडं आणि घालणं करायचं निश्चित. चला तर काय, आपलं सर्व काम वगैरे झालेलं आहे. सफरा तर एकदम भारी बांधलेला आहे. लाईटिंग वगैरे सर्व दादानी फिट केलेली आहे. आता ते 4 बांबू होते बघा, त्याला सिमेंटने भरलेले आहे, ते आपण घरी घेऊन चाललोय. बघा हे 4 बांबू. चला निघूया. आई येईल इको घेऊन, आपण टेम्पो घेऊन जायचं आपल्याला. चला तर काय, आपलं सर्व काम वगैरे झालेलं. लाइटिंग वगैरे दादाने एकदम जसे होते तसे सेट केलेले आहे. आता ते 4 बांबू होते तुम्हाला माहित होतं, ते सिमेंटने ठोकलेले, ते घेऊन चाललोय घरी. तर चला निघूया. ब्लॉग मध्ये कंटिन्यू बघू आता काय आहे त्याला. तर चला निघूया आता काय. चला तर काय, आता जस्ट घरी आलतो. तर आता पहिले भाकरी घेऊन येऊ. भाकरी आणल्या नाहीत, भाकरी घेऊन येऊ. तर चला. चला तर काहीच भाकरी वगैरे तर घेऊन आताच घराच्या इथे पोहोचलो नाही. इथं आमच्या भट्टीच्या इथे चालू आहे आरामात. आदित्यला घेऊन गेलो सोबत, मजा आली. चला जाऊया. काहीच आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच आपले 2000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत. लवकर सबस्क्राईब करा.